नमस्कार, आवाज मीडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मी सीमा काळे। नमस्कार, मी सुनीता शिंदे। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षण कृती अहवाल आज मांडणार नामदार पाटील यांची विधान परिषदेत घोषणा। विरोधकांचा कामकाजावरील बहिष्कार मागे। राज्यातील 30,000 शिक्षकांना अनुदान। लसीकरणानंतर 6 मुलांची प्रकृती बिघडली। जत तालुक्यातील पाश्चात्यपूरमधील प्रकार, दोघे गंभीर। विकास कामांपुढे विरोधकांचा टिकाव लागणार नाही, खासदार संजय पाटील यांचे प्रतिपादन। मिशन लोकसभेसाठी भाजपच्या मोर्चे बांधणी बैठका। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलावर गुन्हा दाखल। लोकमंगल घोटाळा प्रकरणी 9 संचालकांवरही फसवणुकीचा गुन्हा। ओबीसींनी आता सत्तेसाठी लढा द्यावा, बहुजन जनजागृती आवाहन। मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून दिशाभूल। जिल्हा बँक अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत कर्ज देणार। सांगली मिरजेतील डीबीचे अधिकारी कर्मचारी धारेवर। पोलीस अधीक्षक शर्मा यांनी केली कान उघडणी, तपासाबाबत सूचना। 8 हॉटेल्सचे परवाने निलंबित। अस्वच्छता कागदपत्रातील त्रुटीबद्दल अन्न औषध प्रशासनाची कारवाई। नगरसेवकांचे मनपासमोर ठिय्या आंदोलन। अधिकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचा निषेध। नमस्कार, उद्या भेटूयाच वेळी। नमस्कार।